हॅलो फ्रेंड्स, नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज थोडं असं मनातलं बोलूयात आपण. बघा म्हणजे आपण आपल्या मनातल्या गोष्टी आपल्या लोकांना शेअर करतो. तसं माझं जवळचं कोणीच नाही आहे माझ्याकडं. तर मी तुम्हाला या गोष्टी सगळ्या शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर बघा, आपण जेव्हा लहान लहान असतो, एकत्र खेळतो, एकत्र भांडणं करतो, आपण बहीण भाऊ असलो तरी सुद्धा. परंतु मोठं झाल्यावरती काही कारणामुळं किंवा काही फॅमिली इश्यू असतात, त्याच्यामुळं आपल्याला वेगळं व्हायची वेळ येते की असं वेगळं होतं आपण, की म्हणजे एकमेकांचं तोंड पण बघायला आपण तयार नसतो. बरोबर आहे. त्याच्यात काही कशाचे प्रॉब्लेम असू शकतात. तर हे माझ्याच नाही तर प्रत्येक म्हणजे खूप अशा मुली आहेत त्यांच्या आयुष्यात अशा गोष्टी आहेत की, परंतु माझं सगळं माझ्या घरच्यांच्या मर्जीने, घरच्यांच्या इच्छेनेच माझं लग्न वगैरे तर झालं होतं. परंतु तरी हे इश्यू माझ्या आयुष्यामध्ये आहेत, प्रॉब्लेम. तर बघा, आता एवढ्या वर्षापासून आपण भावाला बोलत नाही, कधी त्यांच्या दारात जात नाही. कमीत कमी 10 वर्ष झालं असेल. तरीही जो पंचमीचा उपवास असतो भावाचा, तो उपवास आपण पकडतो. की बघा, त्याला तर खबर पण नसते बरं का भावांना आपल्या, की म्हणजे ती आपली रूढ म्हणा, परंपरा म्हणा, किंवा एक बंधन म्हणा, की आपण तो उपवास कधीच मोडू शकत नाही. तो उपवास आपण करतो. तसं मीही केला. परंतु कधी फोन नसतो, कधी मेसेज नसतो, कधी कॉन्टॅक्टमध्ये नाही. कधीच कधीच नाही, की तुम्ही लोक जसे कॉन्टॅक्टमध्ये आहेत ना, तसे नाही आहेत ती लोक. माझ्या म्हणजे फॅमिली असतील किंवा कोण रिलेटिव्ह असतील माझे ते. परंतु त्यांच्यासाठी आपण उपवास करतो. आणि दुसरं तर आज नागपंचमी आहे. तर तुम्हाला एक किस्सा आठवतो की बघा, मी लहान असताना आपण ज्यावेळेस मी शाळेत जायचे, पहिली, दुसरीला, तिसरीला. आणि लहानपणी शाळेतून जर घरी आलं तर त्यावेळेस ना नीलपेंट बघा 5 रुपयाला भेटायची, मेहंदीचा कोण 5 रुपयाला भेटायचा. तर म्हणजे आपण घरी यायच्या अगोदर माझी आई मला ते घेऊन ठेवायची. ते ठीक आहे, तुम्ही म्हणसाल आता की आईच्या विरोधात अशी बोलली, तसं बोलली, असं व्हिडिओ बनवलं, ठीक आहे, बनवले. परंतु कधी जरी मध्ये आधी नाही आली ना, तरी अशा म्हणजे काही सण वगैरे आलं ना, तर आठवण येते ते लोकांची. कशाही वागू द्या ते आपल्यासोबत, परंतु तरीही वाटतं मनाला की बाबा, त्या लोकांनी आपल्यासाठी म्हणजे बघा, प्रत्येक फॅमिलीचं असते. तशी मी तर एकुलती एकच मुलगी आहे त्या घरात, तर माझ्यासाठी पण केलेलं असेल त्यांनी. पण सॉरी, केलेलं असतं. आणि बघा, मी शाळेतून यायच्या अगोदर ना माझे मला नीलपेंट, मेहंदीचं कोण वगैरे आणून ठेवायची. आणि ती फक्त 10 रुपयाचीच वस्तू असायची. आता आपण आपल्या म्हणजे स्वतः किती कपडे घेऊ शकतो, म्हणून तसलं नीलपेंट वगैरे म्हणजे काही गोष्टी आपण स्वतः घेऊ शकतो. परंतु ती आठवण एक वेगळीच असते की आपण घरी नसताना आपण आपल्या परस्पर आपल्या आईने आपल्यासाठी एखादी वस्तू घेतली तर त्याची खुशी बघा कशी वेगळीच असते ना. तसं माझी आई पण माझ्यासाठी करायची. मी जेव्हा लहान होते तेव्हा मला आठवतं. आणि माझ्यासाठी घ्यायची, तर तो आनंद किती म्हणजे वेगळाच असतो ना. तर आज नागपंचमी आहे, तर मला त्या गोष्टीची म्हणजे आठवण झाली, म्हणून मला वाटलं त्याचं. परंतु असू द्या. तर अशा कोण कोण मुली आहेत की त्यांच्या आयुष्यात पण असंच घडलंय की काही कारणामुळे जरी सगळं वेगळं झालं तरी जी नाती असतात, जी बंधनं असतात ना, जी जशी तशी असतात. म्हणजे बघा, आपण त्यांच्याजवळ नसलो तरी आपण ते उपवास करतो, किंवा आपल्याला असं असं म्हणजे आठवण येते त्या लोकांची. कधी नाही आली ना, कधी येऊ नाही येऊ, परंतु आज तर मला त्यांची म्हणजे माझ्या आईची आठवण आली. असं मी म्हणजे मला काय बोलावं तेच समजत नाहीये. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.